चला एक दुसरं गणित तुम्हाला मी सांगतोय, त्यानंतर तुम्हाला सोडवायचं. काय गणित आहे या ठिकाणी? रेषा AB काढा, कंपासाच्या मदतीने बी बिंदूतून रेषा AB वर लंब काढा. काय करायचंय? रेषा AB काढायची. आपण XYZ अंदाजे एक रेषा काढून टाकायची. एक अंदाजे आपण रेषा घेऊन टाकायची. एक अंदाजे आपण एक रेषा घेऊन टाकली. ठीक आहे. आता एक रेषा घेतली. या रेषेला काय नाव दिले? या ठिकाणी रेषेला नाव दिले रेषा AB काढा. A आणि B. AB रेषा काढा असं सांगितलंय. काढा व कंपासाच्या मदतीने B बिंदू मधून रेषा AB वर लंब काढायचा. B बिंदू मधून कंपासाच्या मदतीने, कंपास आपला हा कंपास आहे, या कंपासाच्या मदतीने बी बिंदूतून, मग या ठिकाणी बी बिंदूवरती आपण ऍक्युरेट हा जो कंपास आहे ऍक्युरेट या ठिकाणी काय करायचंय? असं ठेवायचंय बघा. मधोमध वरती 90 अंशाचा कोण दिसतो? 90 दिसत बघा. 90 अंश ते करून याला काय करून घ्यायचंय? याला छेदून घ्यायचंय. सरळ सरळ याला छेदून घ्यायचं आहे. बरोबर. छेदल्यानंतर बी मध्ये ते छेदल, या ठिकाणी छेदल्यानंतर काटकोन तयार होतोय. हा 90 अंशाचा असतो. मग आपल्याला ए बी याला एक नाही म्हणजे त्याला सी नाव द्यायचंय. तर मग बी मधून रेषा AB वर, ह्या AB वरती काय केलं? आपण लंब काढलेला आहे. वर लंब काढा. या स्वरूपात लंब आपला काढायचा असतो. ओके. सांगितल्याप्रमाणे आपण गणिताची क्रिया केली. आपण या ठिकाणी 2 गणित पाहिले. तुम्हाला पुढचे 3-4 गणित करायचे आहेत. थांबायचं मग. ओके.